पहा, सांकेतिक भाषेमध्ये शब्द, संख्या, चिन्ह यांचा वापर केला जातो. यासाठी 8% भारांश आहे, 8 गुण असतात आणि 4 प्रश्न संख्या यामध्ये असते. पहा या ठिकाणी भारांश तक्ता पूर्ण दिलेला आहे. गटाशी जुळणारे पद आपण पाहिले होते. त्यानंतर सांकेतिक भाषा हा घटक आहे. आता सांकेतिक भाषा नेमकं काय आहे हे कालच्या पाठामध्ये झालेलं आहे. जे मुलं होते त्यांच्या लक्षात येईल, जे मुलं नव्हते त्यांनी समजून घ्या. पाहता, लहान मुले आपापसात बोलताना सहकारी भाषा बोलतात. आपले भेद इतरांना कळू नयेत म्हणून सांकेतिक लिपीचा किंवा भाषेचा वापर मुले करतात. त्याच तत्वाचा वापर या घटकातील प्रश्नामध्ये केला आहे. निरनिराळ्या सांकेतिक खुणांचा वापर जीवनात पदोपदी आढळतो. म्हणजे जुन्या काळापासून सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. एखाद्याला समोरच्याला भाषा न कळण्यासाठी या सांकेतिक भाषेचा वापर केला जातो आणि तोच प्रकार आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देखील दिसून येतो. त्यामध्ये पहा, मोठ्या शहरातील चौकामध्ये वाहतूक नियंत्रण करण्यासाठी लाल, पिवळ्या, हिरव्या या रंगाचे दिवे बसवलेले असतात. पाहता, हे रंग सुद्धा काय करतात, सांकेतिक भाषेचंच काम करत असतात आणि त्या रंगावरून आपल्याला समजतं की पुढे जायचंय की थांबायचंय, नाही का? म्हणजे त्या सांकेतिक खुणा असतात. पहा, आणि रस्त्याने जाताना सुद्धा आपण पाहतो रोडच्या शेजारी बोर्ड लावलेले असतात, त्यावर काही खुणा दाखवलेल्या असतात. त्या खुणा दाखवतात पुढे रस्ता रुंद आहे, रस्त्याच्या डावीकडे किंवा उजवीकडे वळण आहे, डाव्या बाजूला शाळा आहे, उजव्या बाजूला हॉस्पिटल आहे, इत्यादी खुणा आपण रोडने रस्त्याने जाताना सुद्धा पाहत असतो. पाहता, नकाशा तयार करताना सुद्धा खुणा पाहिलेल्या आपण, सांकेतिक खुणा म्हणतात त्यांना. नकाशा तयार करताना रेल्वे मार्ग, विमानतळ, बंदर, डोंगर, नद्या इत्यादीसाठी काही सांकेतिक खुणा केलेल्या असतात. त्या संकेतांचा अर्थ समजला तर नकाशा वाचन करणे सुलभ होते. हे सर्व सांकेतिक भाषेचे काय आहेत, नमुने आहेत. त्यामध्ये चिन्हे असतील, काही अक्षरे असतील, काही अंक असतील, त्याचा अन्वयार्थ आपल्याला लावावा लागतो आणि समजून घ्यावं लागतं नेमकं कशासाठी काय वापरलंय. चला आता आपल्या अभ्यासात अंकाचा व चिन्हाचा वापर करून सांकेतिक भाषा कशी तयार होते ते आपण या घटकात पाहणार आहोत. म्हणजे अंकाचा आणि अक्षराचा वापर करून शब्दाला कशा पद्धतीने नवीन भाषेत म्हणायचं हे आपण या पाठात शिकणार आहोत. अक्षरासाठी काही चिन्हे किंवा काही अंक वापरले जातात, त्याचप्रमाणे अंकासाठी आणि गणिती क्रिया दर्शवण्यासाठी काही चिन्हाचा वापर केला जातो. यालाच आपण सांकेतिक भाषा म्हणतो. पाहता, या ठिकाणी प्रश्न आलेत, पण काल झालेले प्रश्न न घेता डायरेक्ट आपण खाली जाऊ. एक फॉर एक्झाम्पल हे उदाहरण सोडू. चला, साधा प्रश्न आहे एकदम. हा लक्ष द्या सर्वांनी इकडं. प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द 1, 2, 3 असा लिहितात, तर त्याच भाषेत गरम हा शब्द कसा लिहाल? आता पहा, अगदी सोपं आहे, साधा प्रश्न आहे सांकेतिक भाषेमधला एकदम. तो पहा, आता पहा यामध्ये ते स्पष्टीकरण दिलंय. या प्रश्नात मगर या शब्दामध्ये, मगर मध्ये काय होता, मला 1 होता, गला 2 होता, रला 3 होता. आणि गरम मध्ये पण पहा हा ग आहे. ग साठी किती आलाय, 2. इथं पण किती होता, 2. म्हणजे यात काही बदल नाही. र साठी किती आहे, 3. या ठिकाणी सुद्धा र साठी 3 घेतलेला आहे. म साठी 1 घेतलेला आहे, म साठी सुद्धा या ठिकाणी 1 आहे. म्हणजे शब्द कसा लिहिला जाईल, गरम 2, 3, 1. काही विद्यार्थ्यांचं माझ्या अगोदर उत्तर आलेलं असेल, त्यांच्यासाठी खूप छान, व्हेरी गुड. पहा, हा अगदी सोपा आहे. त्यानंतर हा पण तशाच पद्धतीने आहे. एका सांकेतिक भाषेत सळसळ
कसा दाखवला जातो? 47 47 तर सर 43 43 असे लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत तर हा शब्द कसा लिहिला जाईल असा प्रश्न आहे. विचार करा किती विद्यार्थ्यांना उत्तर येतं याचं. स साठी किती घेतलेला आहे? 4 घेतलाय. र साठी किती आलेला आहे? 3 आलेला आहे. आणि ळ साठी 7 आलाय. मग 4 3 7 पर्याय कुठे आहे? 2 नंबरला तो पर्याय आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी खूप छान, व्हेरी गुड. थोडी काठीण्य पातळी आता वाढत चालली प्रश्नांची. आता पहा, एका सांकेतिक भाषेत प व न 2 7 4 ने लिहिलाय व सई 4 6 4 8 6 ने लिहिलाय. न ई म 2 8 5 ने लिहिलाय. तर त्या सांकेतिक भाषेत स व ई हा शब्द कसा लिहाल? काढा बरं उत्तर. किती जणांना ही पद्धत माहिती? कालचा क्लास ज्या विद्यार्थ्यांनी केलाय ते लगेच या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. पहा आता, याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो, सर्वांनी समजून घ्या. तर लक्ष द्या. पवन आता स च काढायचंय आपल्याला. स व ई स किंवा प्रत्येक अक्षराचं काढू शकतो. स च काढू आधी. सपा कुठं कुठं आलाय? सहितच एका ठिकाणी आलाय. इकडं दोन्हीकडे स नाही. मग दोन्हीकडे कुठेही अंक नाही, फक्त या ठिकाणी असा अंक कोणता आहे? चला, 8 पलीकडे आलाय, 6 इकडे आलाय. 4 असा अंक आहे की दोन्हीकडे कुठेही नाही, आणि स दोन्हीकडे कुठेही नाही म्हणजे सच किंमत किती आली? 4 आली. त्यानंतर व पा कुठं कुठं आलाय? व या ठिकाणी आलाय आणि या पण ठिकाणी आलाय. 2 ठिकाणी कॉमन असलेला अंक पहा. या ठिकाणी 4 कॉमन आहे, या ठिकाणी पण 4 कॉमन आहे. व साठी 4 घ्या. त्यानंतर काय सांगितलं? ई. आता ई पहा कोणत्या ठिकाणी कॉमन आहे? ही 2 शब्दात कॉमन आहे. या ठिकाणी ई कॉमन आहे, या ठिकाणी ई कॉमन आहे. मग 2 ठिकाणी कॉमन असलेला अंक कोणता आहे? 8 8. हा 8 आणि हा 8 या 2 शब्दामध्ये काय आहे? कॉमन आहे. या ठिकाणी 8 नाही, म्हणजे ई साठी काय आला? 8. मग शब्द पहा कसा तयार झाला? स व ई. व साठी व 2 ठिकाणी कॉमन होता, त्यासाठी 4 आलाय. तो एकाच ठिकाणी होता म्हणजे त्याच्यासाठी एकाच ठिकाणी आलेला अंक 6 आहे. पाहतो 6 4 नाही 6 आहे, म्हणजे 6 4 8 हा अंक कुठं आलेला आहे? 3 नंबर पर्यायामध्ये आलेला आहे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला काय आहे? बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. सोडवण्याचा प्रयत्न करा, सर्वांना लगेच प्रश्नाचं उत्तर सुटेल. व साठी कोणता अंक येतोय आपल्याला पाहायचा आहे. स साठी कोणता येतोय पाहायचा आहे. आणि न यासाठी कोणता अंक येतोय तो पाहायचा. सांकेतिक भाषेत व स न हा शब्द कसा लिहिला जाईल? पहा, वहीवर कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे, प्रश्न व्यवस्थित वाचून. एका सांकेतिक भाषेत मदन 4 1 7 सदन
197 व मन 341 असे लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत व स न शब्द कसा लिहिला जाईल? 2021च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा फॉर्मेट अतिशय सोपा आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. आता पहा, व कुठं आलाय? पहिल्या शब्दामध्ये व आलेला नाही, डायरेक्ट शेवटच्या शब्दामध्ये व आलेला आहे. मग दोन्ही मध्ये अंक नाही आणि तिसऱ्यात वेगळा अंक आहे. असा कोणता अंक आहे? 3. हा एकाच ठिकाणी आलेला अंक आहे आणि व पण एकाच ठिकाणी आलेला शब्द आहे. पहा या तिन्ही मध्ये व साठी 3 घेतले आपण. स कोणत्या कोणत्या ठिकाणी आलाय पहा. स पण एकाच ठिकाणी आलेला आहे, मधल्या शब्दात स आलेला आहे. तर दोन्हीकडे नाही आणि मध्ये वेगळा अंक आहे, असा कोणता आहे? 9. 9 हा अंक दोन्हीकडे कुठेच नाही आलेला, एकाच ठिकाणी आलेला आहे. मग ती स ची किंमत झाली न. न 2 ठिकाणी आलाय पहा. शेवटच्या शब्दात मला न दिसतोय, इथं पण न दिसतोय आणि इथं पण न दिसतोय. मग तिन्ही ठिकाणी कॉमन असलेला अंक कोणता आहे? तर 1 आहे. पहा हा 1 या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी सुद्धा 1 आहे आणि तिन्ही पण शब्दातनं कॉमन आहे. पद्धत समजली असेल सर्वांना. आता कशा पद्धतीने किमती काढायच्या आहेत. व पाहिला, व एकाच ठिकाणी होता आणि एकाच ठिकाणी वेगळा असलेला अंक कोणता आहे? 3 आहे, म्हणून ती वची किंमत आली. स पण एकाच ठिकाणी मधल्या शब्दात, मग मधल्या शब्दात वेगळा असलेला अंक कोणता होता? 9, म्हणून ती स ची किंमत आली. त्यानंतर न तिन्ही पण शब्दात आहे आणि तिन्ही ठिकाणी कॉमन असलेला अंक कोणता आहे? 1. अशा पद्धतीने तिन्ही अक्षराची किंमत आपण काय केलेली आहे? काढलेली आहे. आता पहा काय किंमत झाली? व स न हा शब्द कसा लिहिला जाईल मग? 3, 9 आणि 1. किती नंबर पर्याय आहे पहा? 2 नंबर पर्याय आहे त्यासाठी. आल सर्वांच्या लक्षात? ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. पहा प्रश्न वाचा व्यवस्थित सुरुवातीला आणि उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. एका सांकेतिक भाषेत प 4 5 6 व जन 5 4 2 आणि नळ 7 4 हे शब्द असे लिहितात तर जळ जळ हा शब्द कसा लिहाल? सूचना यामध्ये काय केलेले आहे? अक्षरे व अंकाचा क्रम सारखा असेलच असे नाही. 2019च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न होता पहा. चला उत्तर काढण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. फास्ट वहीवर किमती काढून घ्या. काढल्या किमती? तर लक्ष द्या. प व न हा शब्द 4 5 6 ने लिहिला जातो. वजन 5 4 2 ने आणि नळ 7 4 ने लिहिला जातो. तर ज आणि ळ याची किंमत काढायची आपल्याला. जची किंमत काढायची पहा. ज कुठं कुठं दिसतोय तुम्हाला? ज एकाच ठिकाणी दिसतोय वजन या शब्दात आणि दोन्हीकडं पण नाही आणि एकाच ठिकाणी अंक आहे. असा अंक कोणता आहे? 5 इकडं आलाय, 4 इकडं आलाय, 2. 2 फक्त अंक असा आहे जो इतर शब्दामध्ये आलेला नाही, म्हणजे जची किंमत 2 आणि आली. आणि ळ ची किंमत पहा. ळ कोणत्या कोणत्या ठिकाणी आलाय? फक्त नळ या शब्दामध्ये आलेला आहे आणि दुसरीकडे कुठेही नाही. असा अंक कोणता आहे त्यात? 7 हा अंक आहे पहा. 7. आलं लक्षात सर्वांच्या? मग काय आलं जळजळच? 2 7
2 7 म्हणजे 4 नंबर पर्याय बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू. हा पहा सोपा प्रश्न आहे असा 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. एका सांकेतिक भाषेत दगड हा शब्द दर फगड, गुलाब हा शब्द गुर फुलाब तर पिवळा हा पिरफिवळा असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत नूतन हा शब्द कसा लिहिला जाईल? पहा लॉजिकली उत्तर काढा या प्रश्नाचं. काल झालेला आहे हा प्रश्न, त्याच पद्धतीने हा सुद्धा प्रश्न आहे 2018 साली आलेला आहे. एका सांकेतिक भाषेत बॅट 278 असा लिहिला जातो, त्यानंतर एंट 276 असा लिहिला जातो. नीट इंग्रजी अक्षर आहेत फक्त इथं. त्यानंतर त्या पुढील प्रश्नात इंग्रजी अध्यक्षकार्य आहेत, त्याच पद्धतीने प्रश्न आहेत पहा. कालच्या लेक्चर मध्ये झालेले ते सर्व. परीक्षेला आलेले प्रश्न पाहणार आहेत आहोत आपण आता. चला 2017 साली आलेला प्रश्न पहा हा एक. पहिलं वाचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 13, 7 बरोबर 19, 8 बरोबर 22 तर 1 बरोबर किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सोडवा बरं प्रश्न, काय उत्तर येत आहे पहा. सांकेतिक भाषेमध्ये काहीतरी लॉजिक लागत असतं, ते लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा. आलं उत्तर मुलांचं सर्व? पहा आता इकडे लक्ष द्या. एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 13 आहे, 7 बरोबर 19 आहे, 8 बरोबर 22 आहे, तर 1 बरोबर किती? आता पहा 5 बरोबर 13 म्हणजेच या ठिकाणी लॉजिक पहा कशा पद्धतीने आहे. 5 गुणिले 3 उत्तर आलं 15, वजा 2 उत्तर आलं 13. आता दुसऱ्यात बसतंय का ट्रिक पहा. 7 त्रिक 21 वजा 2 19. आता त्यानंतर 8 बरोबर 22 केलेलं आहे. 8 त्रिक 8 गुणिले 3 24 वजा 2 22. त्याच पद्धतीने 1 ला 3 ने गुणायचंय. 3 आलं वजा 2 उत्तर आलं 1च. म्हणजे त्या सांकेतिक भाषेत 1 ला 1च म्हणलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. अशाच पद्धतीने सांकेतिक भाषेमध्ये वेगवेगळं लॉजिक लावलं जातं आणि त्या लॉजिकच्या आधारे प्रश्नाचं उत्तर शोधलं जातं. पहा आलं लक्षात सर्वांच्या कशा पद्धतीने तर्क लावलेला आहे. 5 बरोबर 13 कशा पद्धतीने केलं. 5 त्रिक 15 आणि त्यामधून 2 वजा केलं.
त्याचबरोबर 7 बरोबर 19 कसं घेतलं, 7 त्रिक 21, त्यामधून 2 वजा केलं. त्यानंतर 8 बरोबर 22 कसं आलं, 8 त्रिक 24, त्यामधून 2 वजा केलं, 22 उत्तर आलं. म्हणजे त्यानंतर 1 बरोबर किती हे विचारलं होतं. 1 ला किती गुणलं, 3 ने गुणलं, 3 उत्तर आलं, त्यामधून 2 वजा केलं, त्यानंतर उत्तर आलं 1. अशा पद्धतीने वेगवेगळ्या धाटणीचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात, परीक्षा परिषदेच्या. त्याचा आपण जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. चला त्यानंतर पुढला प्रश्न पाहू. हा सुद्धा 2017च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. आता पहा, वाचा सर्वांनी प्रश्न व्यवस्थित. एका सांकेतिक भाषेत 1 ला 5 म्हटले, 3 ला 7 म्हटले, 4 ला 9 म्हटले, तर 2 ला 6 म्हटले, तर 1 गुणिले 2 अधिक 3 बरोबर किती? तर वहीला सोडवण्याचा प्रयत्न करा, वहीवर उत्तर काढा आणि पाहू किती मुलांचं बरोबर उत्तर येत आहे ते. तर प्रयत्न करा. 2017च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, पहा. केला प्रयत्न सर्वांनी. पदावलीच्या नियमानुसार सोडवायचंय, पण किमती बदलायच्या. पहा, त्यात 1 ला 5 म्हटले म्हणजे 1 ची किंमत घ्यायची, किती घ्यायची, 5 घ्यायची, गुणिले 2, 2 ला काय म्हटले, 2 ला 6 म्हटले, मग 6 घ्यायचं, अधिक 3 ला किती म्हटलंय, 7 म्हटले. म्हणजे या ठिकाणी सांकेतिक भाषेमध्ये ज्याला जे म्हणलंय त्या पद्धतीने किमती घ्यायच्या आणि टाकायच्या. पहा, त्यात टाकल्या किमती. आता 6 पंचे 30 अधिक 7 बरोबर उत्तर आलंय आपलं 37. 37 आहे का पर्याय? पहा, 4 नंबर पर्याय या ठिकाणी 37 आहे. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. पहा, यानंतर आपण या पुढील प्रश्न सोडवू. पाहता 2017 साली आलेला आहे हा तिसरा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत रक्षक, पहा रक्षक कसा लिहिला आहे, चौकोन, वर्तुळ आणि वर्तुळात टिंब या पद्धतीने लिहिलाय. भक्षक वर्तुळात टिंब, चौकोनात टिंब आणि चौकोन या पद्धतीने लिहिलाय. त्यानंतर शरण हा शब्द लिहिलाय, वर्तुळात टिंब, वर्तुळ, त्रिकोण. तर भरण हा शब्द कसा लिहाल? सूचना काय दिली त्यामध्ये, अक्षरे व चिन्हांचा क्रम सारखा असेलच असे नाही. पाहता लक्ष द्या सर्वांनी. आणि पहिला प्रश्न ज्या आणि पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जसा सोडवला होता तसा एका एका अक्षराची किंमत काढून घ्या. सध्या आपण परीक्षेला आलेले प्रश्न पाहत आहोत. भरण ह्या शब्दाची किंमत काढायची आपल्याला. कसा लिहिला जाईल, भ र न. पहा, आता लक्ष द्या. भ कोणत्या कोणत्या 2 ठिकाणी आलाय, या ठिकाणी भ आलाय आणि इथं पण भ आलाय. 2 ठिकाणी कॉमन असलेलं चिन्ह कोणतं आहे, वर्तुळात टिंब. हे पण या ठिकाणी पण आलंय चिन्ह, म्हणजे ते चिन्ह नाही. त्यानंतर दुसरं कोणतं आहे, भ एकाच ठिकाणी. हा, भरण या ठिकाणी शब्द वेगळा आहे, भ एकाच ह्याच ठिकाणी आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी वेगळं असलेलं चिन्ह कोणतं आहे, चौकोनात टिंब.
भ एकाच ठिकाणी आलेला होता. र र कुठं कुठं आलाय पहा, र या ठिकाणी आलाय. र आणि हित दोन्ही मध्ये समान असलेलं चिन्ह कोणतं आहे? हे चिन्ह समान आहे, पण ते या ठिकाणी पण म्हणजे ते शेसाठी आहे. आता र साठी कोणतं चिन्ह उरलंय? वर्तुळ आहे पहा, वर्तुळ. त्यानंतर न न कुठं आलाय? एकाही याच ठिकाणी न आलाय. मग या ठिकाणी वेगळं असलेलं चिन्ह कोणतं आहे? त्रिकोण. मग याप्रमाणे चिन्ह कुठे आहे ते पहा बरं. आता पर्याय नंबर 4 असेल पहा, 3च पर्याय आहेत या ठिकाणी. चौथा पर्याय तसा होता पहा 4 नंबरचा. आता 4 नंबरचा पर्याय नेमकाच आलेला नाही आपल्या पीडीएफ मध्ये. तो पर्याय त्याचं बरोबर उत्तर होतं. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलंय त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतर पहा पुढला प्रश्न पाहू आपण. 2019 सालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. यामध्ये 2 प्रश्न आहेत पहा. प्रश्न 72 आणि 73 साठी सूचना. अक्षर व चिन्हांचा तक्ता पाहून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. आता पहा, यामध्ये सोपं असतं, लॉजिक काही वेगळं लावायचं नाही. चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हांनी दाखवाल? पहा, सोडवण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. काय केलेलं आहे? च साठी स्टार दिलाय, ढ साठी चौकोनात टिंब दिलाय, र साठी वर्तुळात टिंब आहे, व साठी गुणले चिन्ह आहे, ग साठी त्रिकोणात टिंब आहे, ह साठी वर्तुळामध्ये गुणिले चिन्ह आहे, कान्यासाठी बरोबरच चिन्ह आहे, मात्रेसाठी उभ्या 2 रेषा. आता चेहरा साठी स्टार आला आणि चेहरामध्ये चला एक मात्रा आहे म्हणजे उभ्या 2 रेषा आल्या. हो, ह साठी काय आहे? वर्तुळात गुणिले चिन्ह आहे पहा. आणि र साठी काय आहे? वर्तुळात टिंब आणि कान्यासाठी बरोबर चिन्ह. हा पर्याय कुठे दिसतोय पहा बरं तुम्हाला. दिसतोय? 1 नंबरला पर्याय आहे तो. म्हणजे 1 नंबर हे काय आहे? आपलं उत्तर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतर पहा 73 नंबरचा प्रश्न पहा. त्रिकोणात टिंब बरोबर चौकोनात टिंब गुणिले आणि उभ्या 2 रेषा या चिन्हांनी कोणता शब्द तयार होतो? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण सोडवलाय. आता हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवणं अगदी सोपं आहे. करा बरं प्रयत्न सोडवण्याचा. निघालं उत्तर सर्वांचं. त्रिकोणात टिंब पहा, त्रिकोणात टिंब कशाचा आहे? गच आहे. आणि बरोबर रेषा कान्याची आहेत म्हणजे झालं गा. आता चौकोनात टिंब आहे पहा, ढचा आहे तो, ढ आणि गुणिले चिन्ह वच आणि त्याच्या पुढं 2 रेषा उभ्या, त्या आहेत मात्र्याच्या. म्हणजे काय शब्द झाला? गाढवे. पहा 3 नंबर पर्याय या ठिकाणी आहे, गाढवे. बरोबर उत्तर आलं. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर पुढील प्रश्न पाहू. 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे हा. प्रश्न वाचा सर्वांनी. एका सांकेतिक भाषेत कमल कसा लिहिला जाईल? चौकोन वर्तुळ वर्तुळात टिंब असा लिहिला जातो. त्यानंतर पहा तिथंच काय केलेलं आहे? न म क
वर्तुळ, वर्तुळात टिंब, चौकोनात टिंब या पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर क ल य त्रिकोण, वर्तुळ, चौकोन अशा पद्धतीने लिहिला जातो. तर य म्हण हा शब्द कसा लिहिला जाईल असा प्रश्न आहे. पहा आता, पहा य म आणि न या अक्षरे टाकून या प्रत्येक अक्षराची किंमत काढा. पहा म्हणजे तुम्हाला उत्तर सापडेल. आलं उत्तर सर्वांचं? चला इकडे लक्ष द्या. य य हा शब्द इथं पण नाही, इथं पण नाही, फक्त इथं आहे. म्हणजे या दोन इथं पण चिन्ह नाही, फक्त यात चिन्ह आहे. असं चिन्ह शोधा. ते चिन्ह कोणतं आहे? वर्तुळ पण इकडं आहे, चौकोन पण इकडं आहे, फक्त त्रिकोण नाही. म्हणजे यासाठी काय आला? त्रिकोण आला. त्यानंतर म कुठं कुठं दिसतोय? म या ठिकाणी दोन ठिकाणी दिसतो. म्हणजे दोनच ठिकाणी कॉमन असलेलं चिन्ह कोणतं आहे? चौकोन तिकडं आहे, वर्तुळ तिन्हीत पण आहे. फक्त हे चिन्ह वर्तुळातलं टिंब चिन्ह या दोन ठिकाणी कॉमन आहे. म्हणजे म साठी वर्तुळात टिंब हे चिन्ह येणार आहे. त्यानंतर पहा न न कुठं कुठं आलाय? न एकाच ठिकाणी आलाय, या ठिकाणी न आलाय. आणि मग 2 नंबरच्या मध्ये पहा फक्त त्यातच वेगळं असलेलं चिन्ह कोणतं आहे? तर हे चिन्ह आहे. पहा ते दोन्हीकडे कुठंही नाही, चौकोनात टिंब. पहा मग य म न कसा शब्द झाला? त्रिकोण, वर्तुळात टिंब आणि चौकोनात टिंब या पद्धतीने हा शब्द तयार झालाय. मग हा पर्याय कुठं आहे? त्रिकोण. पुन्हा एकदा पहा, य साठी त्रिकोण आलाय. पहा य साठी का त्रिकोण आला? तर य या ठिकाणी एकमेव असं चिन्ह आहे. पहा आणि अक्षर पण या ठिकाणी कुठंच नाही आलं. मग त्या ठिकाणी वेगळं असलेलं अक्षर घेतलंय त्रिकोण. त्यानंतर म पहा मग कुठं कुठं आलता? मग हिथं एक आलता, या ठिकाणी एक म आलेला होता. मग दोन्ही ठिकाणी कॉमन असलेलं चिन्ह कोणतं होतं? वर्तुळात टिंब हे चिन्ह कॉमन होतं. म साठी बरोबर आलंय. न साठी पहा, न साठी न एकाच ठिकाणी आलाय. मग एकाच ठिकाणी आलेलं चिन्ह कोणतं आहे? हे वर्तुळात टिंब. मग यमन शब्द कसा झालाय? त्रिकोण, वर्तुळात टिंब आणि चौकोनात टिंब या पद्धतीने हे अक्षर तयार झालेलं आहे. पण पर्याय देताना थोडस चुकलेलं आहे पहा या ठिकाणी, त्यामुळे तो पर्याय नाही निघाला. पण आपण काढलेला तो पर्याय बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला त्यानंतर 2020 सालचा प्रश्न पाहू आपण. कोणता प्रश्न आलेला होता? तो पण अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत क म ड पहा लहान मोठेपणाचं चिन्ह आहे, अशा चिन्हाने दाखवलं जातं. त्याचबरोबर क न म या चिन्हाने दाखवलं जातं. न क ड या चिन्हाने दाखवलं जातं. तर म न ड कसं लिहिलं जाईल? पहा उत्तर काढण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. या ठिकाणी अक्षरे लिहून घ्या. म न आणि ड हे अक्षरे लिहून घ्या. पहा काढा, उत्तर काढण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. म पहा कोणत्या कोणत्या ठिकाणी आलेला आहे? म दोनच ठिकाणी आलेला आहे. आणि दोन ठिकाणी कॉमन असलेलं चिन्ह पहा.
आता या ठिकाणी कॉमन चिन्ह कोणतं आहे? हे दोन चिन्ह. पण वेगवेगळे चिन्ह आहेत, ते दिशा बदलून आहेत, पण काय नाही कॉमन आहेत दोन ठिकाणी. पण कसं आहे, या ठिकाणी पण कय, हित पण कय, हित पण कय, तीन ठिकाणी कय. मग तीन ठिकाणी आलेलं चिन्ह कोणतं आहे? इकडं तोंड केलेलं आहे पहा, हे चिन्ह तीन ठिकाणी कॉमन आहे. मग ते कशासाठी? क साठी आहे, पण क या ठिकाणी नाही. मग म साठी दोन ठिकाणी आलेलं चिन्ह कोणतं? हे आहे. मग म साठी हे चिन्ह येणार आहे. न पहा, न कुठं आलाय? दोन ठिकाणी न आलाय पहा, इथं आणि ह्या शब्दामध्ये. मग त्या ठिकाणी कॉमन असलेलं चिन्ह कोणतं आहे? तर हे चिन्ह आहे पहा. न कुठे? तिकडं नाही, कच आलंय ना. मग कच चिन्ह आलेलं आहे बरोबर. क हे काढलं होतं चिन्ह आपण, क तीन ठिकाणी कॉमन असल्यामुळं हे चिन्ह कशासाठी आलं होतं. पण प्रश्न कचा नाही ना, त्यामुळे नाही काढलं. चला, न न साठी कोणतं आलं? दोन ठिकाणी कॉमन पहा, हे चिन्ह आलं न साठी. आणि ड पहा, ड कोणत्या कोणत्या ठिकाणी आलाय? ड दोन ठिकाणी आलाय. आणि दोन ठिकाणी कॉमन असलेलं चिन्ह पहा, हे अलग लक्षात. मग पहा, म न ड हा शब्द कसा लिहिला जाईल? हे चिन्ह, त्यानंतर हे चिन्ह, त्यानंतर हे चिन्ह, या पद्धतीने लिहिला जाईल. हा, माग पुढं क्रम बदललेला कुठं दिसतोय तुम्हाला? इथं दिसतोय. उलट झालंय ते. पहा, या ठिकाणी तो पर्याय बसलेला आहे, कारण काय सांगितलं? अक्षरे व चिन्हाचा क्रम सारखाच असेल असं नाही, म्हणून तो 3 नंबर बसलेला आहे. ओके. चला, ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतर पहा, 2022च्याच प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे? अक्षरमाला दिली पहा या ठिकाणी, आणि तुम्हाला पदावली सोडवायला लावली पहा. पदावली सोडवण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. वरील सारणीचे निरीक्षण करून या पदावलीची किंमत काढायची तुम्हाला. आता पहा, वहीवर सर्वांनी किमती लिहून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. डी ची किंमत पहा, डी ची किंमत आहे 5 अधिक डब्ल्यू ची किंमत पहा, डब्ल्यू ची किंमत आहे 9 भागिले पी. पी ची किंमत पहा 3 आहे. त्यानंतर वजा कंसामध्ये एन अधिक यल, एन ची किंमत किती आहे? 5 6 अधिक यल, यल ची किंमत पहा 2. पदावली सोडवण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. कंस सोडून घ्या या ठिकाणी पहा. पहिल्यांदा कंस सोडवायचा असतो, या कंसाची किंमत आली 8. त्यानंतर या ठिकाणी वजा चिन्ह तसंच आहे, भागिले चिन्ह सोडून घ्या, 9 भागिले 3. 3 उत्तर आलं त्याचं, अधिक 5. आता क्रमाने सोडवते या. 5 आणि 3 8, 8 वजा 8, उत्तर आलेलं आहे 0. मग 0 कुठं सारणीमध्ये दिसतोय पहा, आर या अक्षरासाठी 0 दिसतोय. आलं उत्तर आपलं 1 नंबर पर्याय आर. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान.
चला यानंतर पुढला प्रश्न पाहू आपण. सहासष्ट आणि 67 दोन प्रश्न आहेत पहा या चिन्हावर, त्यासाठी स्टारने दिली पहा. बट, त्रिकोण, भरीव वर्तुळ, चौकोन या चिन्हाने दाखवलं जात आहे. त्यानंतर टॅप, उलटा, भरव त्रिकोण, त्यानंतर त्रिकोण, स्टार या चिन्हाने दाखवला जातो. बॅट, त्रिकोण, स्टार, त्याचबरोबर भरीव वर्तुळाने दाखवला जातो. वरील सारणीतील शब्दातील अक्षरे आणि चिन्हे यांचा क्रम सारखाच असेल असे नाही, म्हणजे क्रम बदलू शकतो. हे लक्षात घेऊन प्रश्न क्रमांक 66 व 67 ची उत्तरे पर्यायातून निवडा. आता यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह येईल? यू पहा, आता लक्ष द्या. यू अक्षर या ठिकाणी लिहून घ्या. किती जणांना उत्तर येत आहे पाहू. आपण अगोदर जो तर्क लावलेला होता तोच तर्क यामध्ये सुद्धा आहे. आता पहा, यू फक्त याच शब्दामध्ये आहे, एकाच ठिकाणी यू आहे. पहा, दिसतोय एकाच ठिकाणी यू आणि दुसरीकडे कुठेही यू नाही. मग याच ठिकाणी वेगळं असलेलं चिन्ह पहा. कोणतं वेगळं चिन्ह आहे या ठिकाणी? हे चौकोन चिन्ह वेगळं दिसतंय पहा या ठिकाणी. दिसतंय का? ते तिन्ही मध्ये पण नाही. मग यू साठी कोणतं चिन्ह येणार आहे? चौकोन हे चिन्ह येणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आलेला आहे. या पद्धतीने प्रत्येक अक्षराची तुम्ही किंमत काढू शकता. त्यासाठी तर्क आता सर्वांना समजलेला आहे. चला यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. 2022च्या परीक्षेत आलेला हा प्रश्न होता. त्यानंतर तो 67 नंबरचा प्रश्न पहा पुढे आलेला आहे. तो प्रश्न वाचा एकदा. वरील सांकेतिक भाषेत हा शब्द कसा लिहाल? सर्वांनी प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. अक्षरे एका खाली एक लिहून घ्या. टी लिहिला या ठिकाणी, ओ लिहिला या ठिकाणी आणि ती लिहिला या ठिकाणी. चला पहा, आता चिन्ह काढा. त्याला कोणतं चिन्ह येतंय पहा. टी पहा पहिल्यांदा कोणत्या कोणत्या ठिकाणी आलाय टी. पहिल्या टप्प्यात टी आलाय, दुसऱ्या टप्प्यात सुद्धा टी आलाय आणि तिसऱ्या टप्प्यात सुद्धा टी आहे. मग 3 ठिकाणी कॉमन असलेलं चिन्ह शोधा. कोणतं चिन्ह आहे कॉमन 3 ठिकाणी? त्रिकोण आहे पहा. दिसतोय त्रिकोण. मग हे चिन्ह टी साठी घ्या. घेतलं चिन्ह. त्यानंतर ओ कुठं आलाय पहा. ओ नाहीच या ठिकाणी, म्हणजे वेगळं चिन्ह घ्यायचंय त्यासाठी. यात चिन्ह नाही, यापेक्षा वेगळं चिन्ह येणार आहे त्यासाठी. पहा पी. पी कोणत्या कोणत्या ठिकाणी आलाय? इथं एकाच ठिकाणी आलाय आणि एकाच ठिकाणी असलेलं चिन्ह कोणतं आहे? ट्रायंगल आहे उलटा पहा. आणि तो काळा रंग दिलेला आहे अशा पद्धतीने. मग आता पहा, हा पर्याय कुठं दिसतोय तुम्हाला? दिसला सर्वांना पर्याय? पहा या ठिकाणी 4 नंबरला पर्याय दिसतोय मला. दिसला का? या ठिकाणी एक वेगळं चिन्ह आलंय जे यात कुठंच नाही. पहा ते ओ साठी होतं. आलं लक्षात? हे का? हा 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 एका होऊ शकला नाही. तर पहा, हे जो वर्तुळ आहे ब्लँक, हे वर्तुळ हित कशासाठी होतं? 2 ठिकाणी कॉमन होतं आणि 2 ठिकाणी कॉमन असलेला अक्षर कोणतं आहे? बी आहे पहा. बी कॉमन आहे, त्यासाठी हे भरेव वर्तुळ आहे पहा. त्यामुळे हे पर्याय 1 नंबरचा पर्याय हा आलेला नाही.
आणि अक्षर ओ हे वेगळं आलतं आणि वेगळं चिन्ह त्याला अपेक्षित होतं सांकेतिक भाषेमध्ये, म्हणून तो पर्याय क्रमांक 4 हा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. आणि पहा, आता आपण अशी आशा करू की तुम्हाला सांकेतिक भाषा बऱ्यापैकी समजलेली आहे आणि तुम्ही कसेही यावरील प्रश्न सोडू शकता. यानंतर आपण पुढला प्रश्न पाहू. चला लक्ष द्या, प्रश्न वाचा व्यवस्थित. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी काही चिन्ह दिलेले आहेत, त्याचा विचार करून योग्य उत्तर निवडा. आता पहा, योग्य उत्तर निवडायचं यामध्ये आपल्याला लक्ष द्या. त्रिकोण वजा चौकोन गुणिले अधिक, म्हणजे हे चिन्ह आहे, अधिक गुणिले. आता त्रिकोणासाठी काय केलेली किंमत पहा, 9 घेतलेली आहे. 9 वजा चौकोनासाठी किंमत किती आहे 3 गुणिले अधिक चिन्ह आहे, अधिक चिन्हासाठी किंमत आहे 0. त्यानंतर अधिक गुणिले चिन्हासाठी 6 किंमत आहे. ही पदावली आपल्याला सोडवायची आहे चिन्ह आणि किमतीच्या रूपात. आता पहा, पदावलीच्या नियमानुसार काय करायचं आहे आपल्याला, हा गुणाकार करून घ्यायचा. हा गुणाकाराला 0. पहा, 9 वजा 0 9, 9 अधिक 6 उत्तर आलेलं आहे 15. दिसलं सर्वांना उत्तर? पहा, 2 नंबर पर्यायामध्ये ते उत्तर आहे. सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे असं समजू. आणि ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं त्यांच्यासाठी खूप छान. त्यानंतर 64 नंबरचा प्रश्न पहा. 64 नंबरच्या प्रश्नामध्ये उलटा त्रिकोण दिलेला आहे. उलट्या त्रिकोणाची किंमत आहे 5. 5 अधिक 2 उभ्या रेषा, त्याची किंमत आहे 7. त्यानंतर वजा त्रिकोणाची किंमत आहे 9 भागिले चौकोन आहे, चौकोनाची किंमत आहे 3. ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. आणि ज्या वेळेस असं येईल, एकापेक्षा अनेक चिन्ह येतील, त्यावेळेस पदावलीचा नियम त्या ठिकाणी लागू होतो. पदावलीच्या नियमाप्रमाणे सोडवायचं. आता पहा, अगोदर भागाकार करून घेऊ. 9 भागिले 3 उत्तर आलं 3. मग क्रमाने बेरीज वजाबाकी करायची. 5 अधिक 3 12, 12 वजा 3 9. 9 उत्तर आलं पहा. 9 उत्तर पर्यायामध्ये मला दिसतंय 1 नंबर पर्याय बरोबर आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं त्यांच्यासाठी खूप छान. चला यानंतर पुढील भाग पाहू. 2018 साली आलेला प्रश्न आहे पहा. हा सोडवण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. एका सांकेतिक भाषेत वर्तुळात गुणिले चिन्ह म्हणजे भागिले 7 असून पहा, किंमत दिली 14, चिन्ह भरेव वर्तुळ बरोबर 10, 3 भरेव वर्तुळ चौकोनात तिरपी रेष बरोबर 13. तर 42 गुणिले चिन्ह बरोबर किती? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. प्रश्न वहीवर व्यवस्थित लिहून घ्या. आता या ठिकाणी बरेचसे तर्क लावावे लागतात आपल्याला आणि तर्क लावून किमती घ्याव्या लागतात. सोडवण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. लिहून घ्या. चौदा भागिले 7 काळ चिन्ह आहे बरोबर 10. पाहता आणि मध्ये काहीतरी वेगळे क्रियेचं दिलेलं आहे पहा.
काळ्या चिन्हाची किंमत काढायची आपल्याला ती. मग ही वेगवेगळी असू शकते लॉजिकली. आता पहा 14/7 उत्तर आलेलं आहे तुमचं. 7×2 = 14, 2 आलेला आहे. मग 10 कधी होईल? 2 × 5 केल्यावर सुद्धा 10 होईल पहा. किंवा 2+8 केल्यावर सुद्धा होईल. आता पुढं कोणती किंमत परफेक्टली येते हे पाहू आता आपण. चला आता 3. आता या ठिकाणी किंमत टाकून पाहू. खूप मोठ्या क्रियेचं उदाहरण आहे. 3 × 5 केलं. 3×5 = 15. 15 वजा 2 केलं. हे चिन्ह या चिन्हाची किंमत आपण -2 केली. येते का पाहू. जर आली तर ही ठेवू, नाही तर ही दुसरी घेऊ. -2 आलं त्या ठिकाणी, तर यात टाकून पाहू येतंय का उत्तर आपलं. 42 आणि गुणिले चिन्हासाठी काय केलेलं आहे? -7. या ठिकाणी टाकू. 42/7 केलं. याची किंमत आली, भाग द्या, 6 आलं उत्तर पहा. 6 आलं. त्यानंतर त्याची किंमत काढली -2. 6 - 2 बरोबर 4 उत्तर आलं. या चिन्हाची -2 किंमत आलेली होती ना. मग उत्तर आलं 4. पहा या ठिकाणी 1 नंबर पर्याय बरोबर आहे. बऱ्याच क्रियेचं उत्तर आहे ते या ठिकाणी बरोबर आलेलं आहे पहा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर आलंय त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. या ठिकाणी दुसरी पण किंमत ठेवली होती आपण. 2 प्रकारे 10 येणार होता. 2 मध्ये 8 मिळवल्याने 10 येईल, किंवा 2 ला 5 ने गुणल्याने 10 येईल. मग या ठिकाणी ही किंमत वापरून आपल्याला बरोबर उत्तर आलेलं आहे. म्हणजे ही किंमत घेण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांना समजलंय, समजून घेतलंय, त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला आता सर्वांनी इकडे लक्ष द्या. आजच्या पाठामध्ये आपण सांकेतिक भाषा शिकलेलो आहोत. सांकेतिक भाषेमध्ये वेगवेगळ्या चिन्हाचा वापर केला जातो आणि चिन्हाचा वापर करून काही ठिकाणी अंकाचा वापर केला जातो. अंकाचा वापर करून उदाहरणे सोडवली जातात आणि यावर आधारित जास्तीत जास्त उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यावर भारांश भरपूर आहे आणि प्रश्न पण बरेचसे सांकेतिक भाषेवर येतात. आणि एकदा त्याची पद्धत तुम्हाला समजली की अतिशय सोपी पद्धत आहे पहा. आणि तुमचं एकदा समजून घेतल्यानंतर सांकेतिक भाषेवर आधारित एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.